स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं 5 मे रोजी राज्य सरकारनं काढलेला अध्यादेश शक्तीपीठ महामार्गाचा तो आम्ही जाळून या फडणवीस सरकारचा जाहीर निषेध केलेला आहे। फडणवीस सरकारनं 5 मे रोजी काढून अध्यादेशामध्ये या शक्तीपीठ महामार्गाचं रेखांकन बदललेलं आहे। हा महामार्ग रेखांकन बदलून चालणार नाही। तर विधानसभेपूर्वी तुम्ही म्हणला होता की हा महामार्ग आम्ही रद्द करणार आहोत आणि आमचे मतं घेतली होती, तसाच पद्धतीने हा महामार्ग आता रद्द झाला पाहिजे। हा महामार्गाचं रेखांकन बदलून होणार नाही आणि शेतकरी 1 इंच सुद्धा जमीन या महामार्गाला देणार नाही। फडणवीस सरकारला या महामार्गातून 50,000 कोटीचा घपळा करायचा आहे आणि येणाऱ्या 29च्या निवडणुकीमध्ये हेच पैशामध्ये सरकार निर्माण करायचं आहे। म्हणून जिल्ह्यातले आणि राज्यातले शेतकरी 1 इंच सुद्धा जमीन या शक्तीपीठ महामार्गाला देणार नाहीत आणि आम्ही उद्ध्वस्त होण्यापासून वाचणार आहेत। आमचा जीव जाईल परंतु मागे आता हटणार नाहीत। 1 इंच सुद्धा जमीन या महामार्गाला भेटणार नाही। सरकारने जर निर्णय मागे नाही घेतला तर जीव जाईल परंतु रक्त सांडू, परंतु आम्ही मागे हटणार नाहीत। 1 इंच सुद्धा जमीन देणार नाहीत। मरता हो क्या ना करता, कारण हजारो एकर जमीन याच्यामध्ये सुपीक जमीन चाललेली आहे। आज शेतकरी तुम्ही बघितला असेल तर अल्पभूधारक आहे, त्याची वार्षिक उत्पन्न दरडोई घसरलेलं आहे आणि शेतीशिवाय इथं पर्याय नाही। म्हणून शेतकरी त्याची जमीन देणार नाही। असंही मरणं आहे तसंही मरणं आहे, जमीन गेल्यावर बी मरावंच लागणार आहे। त्याच्यामुळे लढून मरू परंतु 1 इंच सुद्धा जमीन आम्ही देणार नाही। सस्तूर जवळच्या शेतकऱ्यांना मुंबईपर्यंत बोलावलं पण आता देखील हा शक्तीपीठ महामार्ग त्याच गावातून जात आहे आणि त्यांच्या देखील जमिनी जात आहेत। तुम्ही जर बघितलं तर वसमतच्या आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र दिलं होतं की हा महामार्ग नांदेड वसमत असा ना ओळखता तो पूर्णाकून न येऊ देता तो औंढ्याकून आणावा आणि त्याच्या एका पत्रावर हा महामार्ग बदलला, रेखांकन बदललेलं आहे। जर मला वाटतं एका पत्रावर आमदाराच्या बदलू शकते तर बाकीच्या आमदाराच्या बुडामध्ये दम नाही का? त्याला फडणवीसने निवडून आणलंय का लोकांनी निवडून आणलंय? लोकांचा या महामार्गाला विरोध आहे आणि आपल्या सगळ्याच्या माध्यमातून या आमदारांना आम्हाला सूचित करायचं आहे की जर एका पत्रावर महामार्ग बदलतो, रेखांकन बदलतंय तर तुम्ही सगळ्यांना आवाज उठवा आणि हा महामार्ग रद्द करण्याचं आव्हान करा। हा महामार्ग रद्द झाला पाहिजे, अन्यथा तुम्हाला इथून पुढे तुम्ही भविष्यात आमदार राहणार नाहीत, फक्त पेन्शन सुरू राहील। म्हणून तुम्ही आमदार एकेकाळी होता एवढं फक्त तुम्हाला लक्षात राहील।